नमस्कार मित्रांनो, बुकसार मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजची आपली कादंबरी आहे चंद्रकांता, अंतिम भाग 1 आणि 2 जर तुम्ही ऐकला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। अंतिम युद्धाची पहिली लाट, वीरसिंह विरुद्ध तिलिस्मी दैत्य। दैत्याने पहिला हल्ला केला। त्याची पंजासारखी मोठी मूठ वीरसिंहकडे झेपावली। वीरसिंह बाजूला झेपावला, पण वारा इतका जोरदार होता की त्याला काही पावले मागे ढकललं। तेज सिंह तलवार फिरवतो, पण दैत्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही। अहमद म्हणतो, हे साधं जीव नाही, याची शक्ती सामान्य पलीकडे आहे। वीरसिंह पुन्हा पुढे जातो। तो दैत्याच्या पायावर वार करतो। त्याच क्षणी दैत्य भीषण गर्जना करतो। किल्ल्याचा अंधार कंपून जातो। दैत्य विजेसारखा झेपावतो आणि वीरसिंह एका खडकावर आपटतो। तलवार दूर फेकली जाते। वीरसिंह जखमी झाल्याचं पाहून चंद्रकांताच्या आत एक स्फोटक ऊर्जा उठली। तिच्या हातातला निळा प्रकाश काळ्या आगीत रूपांतरित झाला। ही शक्ती तिलिस्माच्या मूळ वंशातल्या राजघराण्याला मिळणारी अंतिम शक्ती होती। चंद्रकांता जमिनीपासून काही इंच वर तरंगू लागली। तिच्या डोळ्यात तिलिस्मी प्रकाश पेटला। ती आकाशाकडे हात उचलते आणि एका क्षणात दैत्याच्या भोवती ऊर्जेचा वर्तुळ तयार होतो। क्रूरसिंह दैत्य ओरडतो, नाही, हे शक्य नाही। पण चंद्रकांताचा आवाज शांत आणि तेजस्वी होता, ही शक्ती प्रेमासाठी आहे, विनाशासाठी नाही। चंद्रकांताच्या शक्तीच्या लहरी दैत्याला वेढतात। प्रथमच दैत्य कमकुवत दिसतो। तेजसिंह आश्चर्याने म्हणतो, राजकुमारीची शक्ती दैत्याला तोडते आहे। अहमद ओरडतो, राजकुमार, तुमची तलवार। वीरसिंह उठतो। त्याचे जखमी शरीर चंद्रकांताच्या शक्तीने अर्धवट उपचार झालेलं तलवार हातात घेते। तो पुन्हा युद्धाच्या दिशेने धावतो। दैत्य क्रूरसिंह अंतिम तडफड करत होता। तो एक शेवटचा प्रयत्न करत होता। तिलिस्माच्या मूळ शक्तीला बाहेर काढतो। मध्यभागी असलेला प्राचीन तिलिस्मी दगड अचानक तडकतो। काळा प्रकाश ज्वालासारखा उसळतो। हा प्रकाश किल्ल्याची सर्वात धोकादायक शक्ती होती। क्रूरसिंह गर्जतो, मी आता अमर आहे। संपूर्ण दालन वादळात बदलतं। भिंती तुटायला लागतात। प्रकाश, धूर, अंधार सगळं एकत्र मिसळतं। ही शक्ती सर्वत्र विनाश करण्यास सक्षम होती। वीरसिंह आणि चंद्रकांता दोघे एकत्र उभे असतात। चंद्रकांता म्हणते, माझी शक्ती पुरेशी नाही, आपल्या प्रेमाची शक्ती जोडली तरच हा तिलिस्म तुटेल। वीरसिंह हात पुढे करतो। चंद्रकांता त्याचा हात धरते। त्यांच्या स्पर्शातून एक प्रचंड ऊर्जा उसळते। दालन प्रकाशाने नाहून निघतं। किल्ल्याच्या भिंती एकाच वेळी हजारो तुटक्या आवाजांनी हादरतात। एकत्रित शक्तीची एक गर्द लाट उठते। ती लाट दैत्याच्या दिशेने जाते। क्रूरसिंह ओरडतो, नाही, मी तिलिस्माचा स्वामी आहे। पण उशीर झालेला असतो। ऊर्जेचा विस्फोट दैत्याला फाडून टाकतो। काळा धूर आकाशात उठतो आणि दैत्य क्षणात नष्ट होतो। दैत्य मरताच तिलिस्माचं संतुलन पूर्णतः तुटतं। छत कोसळू लागतं। भिंती तुटतात। जमिनीवर भेगा पडतात। किल्ला आपल्या मृत्यूची घोषणा करत होता। तेजसिंह घाबरून म्हणतो, राजकुमार, इथून निघायला पाहिजे। चंपाकली ओरडते, किल्ला काही क्षणात कोसळेल। वीरसिंह चंद्रकांताचा हात धरतो, चल, आपण बाहेर पडूया। पण जशा ते पुढे पाऊल टाकतात तसंच एक विशाल दगड जवळ कोसळतो। आता वेळ फार कमी उरलेली होती। सगळे धावत सुटतात। किल्ल्यांच्या तुटत्या दालनांमध्ये अंधार, धूर, प्रकाश, जीवघेणी पडझडी। चंद्रकांता वीरसिंहचा हात धरून धावत होती। तेजसिंह आणि अहमद मार्ग मोकळा करत होते। चंपा व चंपाकली मागून धावत होत्या। अचानक किल्ल्याचा मुख्य मार्ग पूर्ण कोसळतो। फक्त एक अरुंद, धोकादायक पायवाट उरते। तेजसिंह म्हणतो, हा मार्ग फक्त काही लोकांना पुरेल। वीरसिंह निर्धाराने पाहतो आणि म्हणतो, या मार्गावरून आपण सर्वच जाणार। असं कोणत्याही लेखात लिहिलं नाही की आपण अपूर्ण प्रवास करतो। अहमद स्मित हास्याने म्हणतो, राजकुमार, मग तुम्ही पुढे आणि मागे आम्ही आहोत। सगळे त्या अरुंद मार्गावरून जात असताना अचानक हवेत थंडी पसरली। न वारा, न आवाज, फक्त एक थंडा श्वास। अचानक काळ्या धुराच्या रूपात एक सावली त्यांच्या समोर आली।
तो होता क्रूर सिंहचा आत्मा. त्याने शेवटचा प्रयत्न केला होता. त्याचा आवाज भयावह होता. तुम्हाला वाटतं मी मरेन? मी तिलिस्म आहे. जोपर्यंत हा किल्ला आहे मीही आहे. चंद्रकांता किंचाळली, त्याला थांबवा, नाहीतर मार्ग तुटेल. क्रूर सिंहचा आत्मा वीरसिंहकडे झेपावला. वीरसिंहने तलवार हातात घट्ट धरून अत्यंत धैर्याने उडी मारली. तलवार प्रकाशाने चमकली आणि आत्म्यावर घाव बसला. क्रूर सिंह किंचाळला, नाही. त्याचा आत्मा क्षणोक्षणी मेणासारखा वितळत गेला. पण याचा परिणाम मार्गावर झाला. भिंत तुटली, पायवाट हादरली आणि खाली कोसळायला लागली. मार्ग हादरत असताना चंद्रकांता, चंपा, चंपाकली, तेज सिंह सगळे पुढे धावत होते. पण मार्गाचा काही भाग कोसळू लागला आणि वीरसिंह मागे अडकला. अहमदने हे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात निर्णयाची एक चमक आली. तो मागे वळला आणि वीरसिंहला जोराने पुढे ढकललं. राजकुमार, तुम्ही जा. राजकुमारी तुमची वाट बघते. वीरसिंह ओरडला, अहमद, नाही. पण अहमद स्मित हास्याने म्हणाला, विजयगडचा एक सैनिक राजकुमारासाठी प्राण देऊ शकतो. ही माझी शान आहे. त्या क्षणी मार्ग पूर्णपणे तुटला. वीरसिंह पुढे ढकलला गेला आणि वाचला. पण अहमद अंधारात कोसळला. त्याचा आवाज हळूहळू अदृश्य झाला. राजकुमार, जय विजयगड. दालनात शांतता पसरली आणि दुःख दाटलं. तेजसिंह गुडघ्यावर बसला. चंपाकलीचे डोळे अश्रूंनी भरले. चंद्रकांताने डोळे मिटले आणि पुटपुटली, अहमद, तुझं बलिदान आम्ही विसरणार नाही. वीरसिंहचा चेहरा कठोर झाला. त्याच्या नजरेत दुःख, क्रोध आणि संकल्प सगळं एकत्र होतं. तो म्हणाला, क्रूरसिंह, हे युद्ध इथे थांबलंच पाहिजे. दालनाची रचना पूर्णपणे तुटायला लागली. सगळे आता किल्ल्याच्या शेवटच्या बाहेर पडण्याच्या मार्गाकडे धावत होते. पायाखाली जमीन हादरत होती. वरून दगड कोसळत होते. भिंती एक एक करून ढासळत होत्या. चंद्रकांता मागे वळून पाहते. जिथे अहमद पडला होता तिथून आता काळा धूर उठत होता. जेव्हा सगळे बाहेर पडण्याच्या दाराजवळ पोहोचले तेव्हा तो दरवाजा बंद झाला. दरवाजावर लिहिलं होतं, ज्याने स्वतःचा त्याग पाहिला तोच या तिलिस्माच्या बाहेर जाईल. चंद्रकांता पुढे आली. तिने दोन्ही हात दरवाजावर ठेवले. तिच्या हातातून तिलिस्मी प्रकाश उठला. अहमदच्या बलिदानाच्या स्मृतीने तो प्रकाश आणखी प्रखर झाला आणि दरवाजा हळूहळू उघडू लागला. किल्ल्याचा आवाज मृत्यूचा कन्नारणारा श्वास घेत थांबू लागला. सगळेजण बाहेरच्या प्रकाशाकडे धावतात. जसे ते किल्ल्याच्या बाहेर आले तशी त्यांच्या मागे संपूर्ण तिलिस्मी किल्ला एका प्रचंड आवाजाने आकाशात उफाळला आणि पूर्णपणे कोसळला. धूर, धूळ, राख सगळं आकाशात पसरलं. तिलिस्म शेवटी संपला. त्याच्यासह क्रूरसिंहाचा अस्तित्वही. पण एक युग संपलं. एक शाप तुटला. एक प्रेमकथा जगण्यासाठी मुक्त झाली. वीरसिंह, चंद्रकांता आणि त्यांचे सर्व साथी आता नौगडला पोहोचतात. राजदरबारात सगळ्यांच्या उपस्थितीत सुरेंद्रसिंहांनी घोषणा केली, आजपासून नौगड आणि विजयगड एकत्र उभे राहतील आणि या ऐक्याचं प्रतीक बनेल वीरसिंह आणि चंद्रकांता यांचा विवाह. लोकांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. किल्ल्यात जल्लोष, ढोल नगारे वाजत होते. चंद्रकांता वीरसिंहकडे पाहते आणि हसते. त्यांचं हसू तिचं आयुष्य बनतं. राजदरबारात विशेष सन्मान सोहळा आयोजित केला गेला. तेजसिंहला वीरश्रेष्ठ सिंहासन चिन्ह, चंपा व चंपाकलीला राजकुमारी रक्षा पदक, इतर सैनिकांना तिलिस्म विजय मानपत्र प्रदान करण्यात आले. या प्रत्येक सन्मानात अहमदचा उल्लेख आदराने केला गेला. किल्ल्याच्या मध्यभागी त्याच्या नावाने एक भव्य स्मारक उभारण्यात आलं. वीर अहमद, ज्याने धैर्याने प्रकाश जिवंत ठेवला. काही दिवसांनी विजयगड किल्ला नवीन रंगांनी न्हाऊन निघाला. फुलांचे कमान, दीपांच्या रांगा, विजयी ढोलांचा आवाज. वीरसिंह आणि चंद्रकांताचा विवाह इतिहासातील सर्वात भव्य सोहळा ठरला. चंद्रकांता राजकुमारी संग्रहातील वस्त्रांमध्ये देवकन्यासारखी दिसत होती. वीरसिंह राजकीय पोशाखात गर्व आणि नम्रतेचा सुंदर संगम दिसत होता. जेव्हा दोघांनी एकमेकांना वरमाळा घातली तेव्हा आकाशात शेकडो फुलांच्या फुलझड्या झळकल्या. रात्री उशिरा विवाह सोहळा संपला. वीरसिंह आणि चंद्रकांता
किल्ल्याच्या माथ्यावर उभे होते. चंद्रकांता हळूच म्हणाली, वीरसिंह, आपण सगळं जिंकलो. वीरसिंह स्मित करत म्हणाला, नाही, आपलं प्रेम जिंकलं. बाकी सगळं त्याचं फळ आहे. दोघे हातात हात धरून आकाशात चंद्राकडे पाहतात. ही आहे प्रेमाची, धैर्याची, त्यागाची आणि तिलिस्मावर मात केलेल्या अचल निष्ठेची कथा. चंद्रकांता आणि वीरसिंह, दोन हृदये, एक प्रेम, जे जादू, वैर आणि मृत्यूवरही विजय मिळवतं. ही कथा सांगते की प्रेम कमजोर नाही, तेच जगातलं सर्वात मोठं शस्त्र आहे. तर ही होती मित्रांनो चंद्रकांता आणि वीरसिंह यांची एक जादुई आणि रहस्यमयी प्रेमकथा. पण त्याचा शेवट तितकाच सुंदर होता. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.